नाही खाणार काय? गरमागरम आहे. नाही नको हे ना. नको नको. डिक्स तिथे मंथली एक्सपेन्सेसची एक फाईल असेल, पुल दॅट आउट. हा काढलीस का? हा हा जमा करतो. हा 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 काय करू? शालिनी पवार म्हणून एक एंट्री आहे. आणि पवार बघ जरा. हा पवार शालिनी. हा लास्ट मंथ किती पैसे दिले त्यांना? 50,000. ओके. आणि त्याच्या आधी 5 मंथ्सच्या एंट्रीज काय आहेत? 15. तरी 15 आहे. 15,000 त्याची सॅलरी आहे. शी इज अन एम्प्लॉई ओव्हर हिअर. बट लास्ट मंथ चुकून 50,000 दिलेत तिला. हा हा भाई, हे चुकून गेलेत म्हटल्यावर तिने पण सुमडीत ठेवून घेतले. हा एक्झॅक्टली. सो आयदर दिस इज अ फ्रॉड और सम ब्लंडर. तिने पण सांगितलं नसणार. एनिवे, आय नीड टू टेल दिस टू आप्पा. हुशार आहे आपला बाई. त्याशिवाय हिटलर खुश नाही झालाय. See, it's clearly mentioned Shalini Pawarला 50,000 दिले, whereas the salary is only 15,000. बघा. बघू. आप्पा बोलतोय. शालिनी पवारला 50,000 रुपये कुणाला विचारून दिले? काय? प्रसन्न? ठीक आहे. प्रसन्न, हे प्रसन्न, प्रसन्न, प्रसन्न खाली आहे, खाली आहे आधी. अप्पा हे खाली. अप्पा काय झालं? बोलो ना. अहो काय झालं? आपल्याकडे काम करणाऱ्या शालिनी पवारला 50,000 रुपये दिलेस प्रसन्न? अगं बाई, ईश्वरा, कोण ही शालिनी? हो नाही म्हणजे मला सांग, मी बोल ना. अरे प्रसन्न, घाबरतोस कशाला? काय खरं असेल ते सांग ना. नाही नाही तसं नाही अप्पा. त्या आपल्याकडे लाडू वळायला आणि चकल्या पाडायला येतात. त्यांच्या मुलीला बरं नव्हतं म्हणून उपचारासाठी त्यांना तात्काळ पैसे हवे होते. मी विचार केला की तुम्ही या सगळ्याला मान्य करणार नाही म्हणून मी स्वतःच विचार करून त्यांना पैसे दिले. रे पण मग ती परत केव्हा करणार आहे? नाही नाही मी तिच्या पगारातून हळूहळू का होईना कापत जाणार आहे. मी जिवंत आहे अजून. एका शब्दाने तुला मला विचारावं असं वाटलं नाही? तसं नाही अप्पा. उपचारासाठी तात्काळ पैसे हवे होते. बिचारी काय. एक शब्द बोलू नकोस. अरे व्यवसाय करायचा असेल तर एवढं हळवं राहून चालत नाही. लक्षात असू देत. उद्याच्या उद्या मला 50,000 रुपये हवेत. अप्पा मी एकदम कसे अप्पा ऐकत मी मदत काका, आय एम रिअली सॉरी. मला हे काहीच माहित नव्हतं. मला वाटलं. काय वाटलं तुला? मी त्या बाईला असेच उचलून पैसे दिले? नचिकेत, आजपर्यंत सतत तुझ्या पाठीशी उभी राहिले मी, पण आज तू चुकलायस नचिकेत. 2 दिवसात तुला धंद्यातलं सगळं कळायला लागलं. प्रसन्न इतरांसारखा बोलण्यात हुशार नसेल, पण प्रामाणिक आणि मेहनती आहे. इतकी वर्ष तो हे सगळं सांभाळतोय, पण एक पैशाचा गैरव्यवहार झाला नाहीये कधी त्याच्या हातून. अशा माझ्या मुलावर शंका घेऊन तू त्याच्यापेक्षा मला जास्ती दुखावलंयस. नचिकेत, अरे ही त्या शालिनीला दिलेली उधार रक्कम आहे. हे वाचून एवढं कळलं नाही का तुला? तिथे ते मेन्शन नाही केलंय. नो वन हॅज नोटेड इट. अरे पण नोंद करायची गरजच नव्हती.
बाबा आणि मानसी काकूला दुकानातलं सगळं माहितीये, तेच बघतात. Wow, this is ridiculous. फक्त त्यांना माहिती असून का उपयोग? Everyone who is related to this job, त्यांना सगळ्यांना माहिती पाहिजे. That is why I was saying हे कम्प्युटरायझेशन केलं पाहिजे, एंट्री केली पाहिजे, नाही तर असे गोळ होतात. घोळ म्हणजे म्हणायचं काय नचिकेत तुला? घोटाळा. नचिकेत तुझं मराठी ना आता जास्त सुधारत चाललंय. म्हणजे बाबांनी आपल्याच दुकानात घोळ केला असं म्हणायचंय का तुला? यू नो व्हेरी वेल मला काय म्हणायचं ते. एवढा मोठा आरोप तू बाबांवर कसं काय करू शकतोस? मी कधी केला आरोप? आरोप नाही तर काय मग हे? शांत व्हा दोघे. अरे एका छोट्या शब्दावरून तुम्ही कुठे पोचलात? वहिनी, घोळ म्हणजे घोटाळा नाही, घोळ म्हणजे झोल, लोचा असं म्हणायचंय भाईला. हो ना भाई? पण तिला कळत नाही ना. पहिल्या दिवशी तुझ्यामुळे बाबांना आप्पांचा ओरडा बसला नचिकेत, त्यांची काहीही चूक नसताना. आय डोंट थिंक माझे काही मिस्टेक आहे. मला काहीतरी फ्रॉड वाटलं, मी पॉइंट आउट केलं. फ्रॉड काय फ्रॉड? कोण करेल असे घोटाळे? तू एक का पर्सनली घेते असं? तू तुझ्या फॅमिलीने केलं असं नाही म्हणते मी. इट कॅन बी वन ऑफ द स्टाफ मेंबर्स एज वेल. आणि बिझनेस मध्ये असं अलर्ट राहावं लागतं. व्हाय डोंट यू अंडरस्टँड दिस सिंपल फॅक्ट? ते तू नको सांगूस मला. माझं कुटुंब गेली अनेक वर्ष हा व्यवसाय करतंय. म्हणून फ्रॉड होणार नाही असं आहे का? आय जस्ट पॉइंटेड आउट अ ग्लिच. एवढी का चिडते तू? कारण बाबांना तुझ्यामुळे ऐकून घ्यावं लागलं म्हणून. जाऊ दे, तुला ना कळणारच नाही ना, मला बोलायचंच नाही. वहिनी थांब ना. वहिनी जाम चिडली. त्यांचीच ग्रँड डॉटर आहे ना, म्हणून मी म्हणत होतो कम्प्युटरायझेशन नेसेसरी आहे. आता मग असे गोळ होतात. अरे भाई ते सगळं सोड. वहिनी चिडली त्याचं बघ आधी काय ते. हे सगळे मिळून जेमतेम 10,000 आहेत. ईश्वरा, मग उरलेले 40,000 कुठून आणायचं आपण आता अप्पांना द्यायला? मला तर काहीच कळत नाहीये, सुचतच नाहीये काय करायचं ते. नचिकेत असा कसा वागला? म्हणजे आपला होणारा जावई आहे म्हणून आपण मान देतो त्याला, पण मनाला येईल तसा वागायला लागलाय नाही हल्ली. अगं तो सरळ अप्पांकडे काय गेला? आधी मला येऊन विचारायचं तरी एकदा. अहो, तो अप्पांच्या नजरेत मोठा व्हायचा प्रयत्न करतोय का? ते काही मला माहित नाही ग. अगं त्या बाईला मी दयेपोटी मदत केली, तर नचिकेत ज्या पद्धतीने बोलला ना हे सगळं, त्यावरून कोणालाही काही अर्थ काढता येऊ शकतो का? म्हणजे अहो, तुमचं खरंच तसं काही नाहीये ना? दिसायला कशी येते? अगं कल्पना, काय बावळटपणा लावलायस तू. आम्ही त्यांना मावशी म्हणतो सगळे. हो का? बरं झालं बाई. हे असले भयंकर फाटे फोडण्यापेक्षा ना आपण पैसे कसे देता येतील ना याचा जरा विचार कर. भाऊजी, माझ्याकडे 10,000 निघालेत. बरं झालं बाई. 10 आणि 10 किती हो? हो, तरी 50 होतच नाही. हो, कसे होणार वहिनी? सगळे पैसे अप्पांकडे असतात. आणि मी सकाळपर्यंत एवढे सगळे पैसे कसे देऊ? बाहेर कोणाकडे मागितलेले पण अप्पांना चालणार नाही. नचिकेतनी ना नुसतं गोंधळ घालून ठेवलेला आहे. काय गरज होती त्याला आगाऊपणा करायची? आणि तो जावई असल्यामुळे फार बोलता येत नाही. हो, तेही आहेच. असो, मी आलेच. देवा, आता तूच काहीतरी मार्ग दाखव रे बाबा. नाहीतर उद्या आप्पा माझं काय करतील कोणास ठाऊक. ये गो ये महीना पिंजरा बनाया. सोने का नहीं क्या भाई तेरे को? हाँ यार भाई तू पण जेवण थंड झालं सगळं. जेवण घे पटकन, चल. भूक नाही मला डिक्स. तू फुकटचा सँटी नको होसा काय? आय एम डिसअपॉइंटेड. चांगल्या इंटेन्शननी काहीतरी करायला गेलो अँड यू नो व्हॉट हॅपन्ड. कसलंच वाटतं रे भाई. बघ, मला कळतंय वहिनीशी पण भांडण झालं तुझं, त्यामुळे भूक मेली आहे तुझी. पण जेवायला पाहिजे की नाही? तू एक काम कर, तू वहिनीला कॉल कर आणि बोल तिच्याशी.
म्हणजे कसं तुझं टेन्शन एकदम गुल होऊन जाईल. कॉल्स घेत नाही माझे, काय बोलणार. कॉल पण उचलत नाही काय? नाही. शी इज रिअली पिस्ड ऑफ. मग एक काम कर, मेसेज कर आणि खिडकीत बोलव आणि बोल. डझंट वर्क दॅट वे. नाही येणार ती. तू कर तर येईल बघ. आणि आपल्याला मेसेज करायला काय जात आहे. क्युटी पाय प्लीज विंडो मध्ये ये ना. आय वॉन्ट टू टॉक टू यू. सईच्या रूम मध्ये लाईट ऑन आहे, म्हणजे झोपली नाही ती अजून. मेसेज तर वाचला माझा. ओके, I'll call her again. Come on. एवढं काय मोठा क्राईम केलं मी. अहो एक सांगू का? सांगा ना. आपल्या प्रसन्नाची अहो काहीच चूक नव्हती. म्हणजे त्यांनी आपल्या दुकानात काम करणाऱ्या एका गरीब बाईला मदतच केली होती ना हो. म्हणजे दारू जुगारात तर पैसे नाही ना उडवले. अहो पण त्याबद्दल मला त्याने काहीच सांगितलं नाही ना. अहो लहान आहे का तो आता तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगायला. उगीच त्याला भुर्दंड नका लावू हो. त्याने धडा घ्यावा म्हणून. अहो तो मुलगा आहे हो आपला, वैऱ्यासारखा नका वागू त्याच्याशी. सौभाग्यवती, अहो प्रसन्न आपला मुलगा आहे, पण त्यांनी स्वतःच्या व्यवसायात म्हणावं तेवढं लक्ष दिलेलं नाहीये. त्या नचिकेतकडे बघा. अहो पहिल्या दिवसापासून त्याचा प्रत्येक गोष्टीवर अगदी बारीक लक्ष आहे. हल्ली सगळं उलटच आहे बाई. त्या नचिकेत सारखं जर आपल्या प्रसन्नने व्यवसायात लक्ष घातलं असतं ना, तर आपला व्यवसाय कुठल्या कुठे गेला असता इतक्या वर्षात. वा, कांगारू खूप लाडकं झालंय आता. सौभाग्यवती, अहो त्याला कांगारू म्हणू नका. आपला होणारा नात जावई आहे तो. पण जावई मुला एवढा जवळचा नसतो कधीच. इतका कसा हो तुम्हाला आवडायला लागला तो? माझा त्याने विश्वास संपादन केलाय म्हणून. आणि काय हो, ज्या वेळेला मला तो आवडत नव्हता त्यावेळेला तुम्ही अगदी माझ्याकडे त्याची वकिली करत होतात. सईचं आणि त्याचं प्रेम प्रकरण सुद्धा माझ्यापासून तुम्ही लपवून ठेवलं. आणि आता तो मला आवडतो तर तेही तुम्हाला पटत नाही. नाही तसं नाही, पण तुम्ही वाहवतच चाललाय. वा, म्हणजे मला एखादा माणूस किती आवडावा हे सुद्धा तुम्हीच ठरवणार आहात का सौभाग्यवती? हो. नाही म्हणजे तो. बॅड मॉर्निंग. येऊ का रे? अरे या ना या. तुम्ही खायला आणलं माझ्यासाठी? I thought you'd be angry. ज्वेलरी? हो, अरे माझे दागिने आहेत. नचिकेत
तू हे दागिने विकून आम्हाला पैसे आणून देशील का रे? काकू काय करताय तुम्ही? 50,000 साठी ज्वेलरी विकणार? हो, कारण आमच्या घरी सगळे पैसे अप्पांजवळच असतात आणि आमच्याकडे दुसरा काही पर्याय सुद्धा नाहीये पैसे उभे करण्यासाठी. आणि आम्ही नाही जाऊ शकत रे सराफाकडे दागिने विकायला. सराफ ओळखतो रे आम्हाला, आणि घरात कोणाला सांगितलं ना तर नाही तयार होणार दागिने विकायला. काकू पण असं ज्वेलरी विकायची म्हणजे? विकावेच लागतील, कारण आमच्या हातात आता फार वेळ नाहीये. आजच सगळे पैसे अप्पांना द्यायचे. सही याची काही गरज नाहीये. आमच्याकडे हाच एक पर्याय. बाबांनी त्या बाईला मदत करून जी माणुसकी दाखवली त्याची किंमत आम्ही आईचे दागिने विकून मोजू, आणि हे काम तू करावंस अशी तुला विनंती आहे. आय एम सॉरी, मी हे नाही करू शकत. आणि तुम्ही सुद्धा प्लीज ही ज्वेलरी नका विकू. अरे पण आज अप्पांना पैसे द्यावेच लागणार आहेत. पप्पा चिडले तर म्हणून. मी आहे ना, I'll see what can happen. मी बोलतो त्यांच्याशी, डोंट वरी. हे घ्या अप्पा, 40,000. म्हणजे प्रसन्न काकांकडून जे घेणार होता तुम्ही ते हे पैसे. चूक प्रसन्नाची आहे, त्यामुळे भुर्दंडही त्यानेच भरायला हवा. नाही अप्पा, इट्स नॉट हिज मिस्टेक. मीच एन्थुझियास्टिकली काही व्हेरीफाय न करता डिरेक्टली असा ब्लेम केला. आय डिडंट नो दॅट लेडी शालिनी पवार, ती एम्प्लॉई आहे तुमच्याकडे फॉर सो मेनी इयर्स. 10,000 ऑलरेडी डिडक्ट केलेत, 40,000 पे करायचेत नेक्स्ट 4 monthsमध्ये. सो हे घ्या तुम्ही आणि काकांना माफ करा. नको रे, नको. मला तुझ्याकडून पैसे नकोत, पण मला तुझं म्हणणं पटलंय. तू अगदी सगळ्या गोष्टी नीट समजावून घेतल्या. मी बोलतो प्रसन्नशी. प्रसन्ना, ए प्रसन्ना, सौभाग्यवती. प्रसन्ना, अरे हा नचिकेत तुझे पैसे भरायला तयार झालाय, पण त्यानं मला तुझीही बाजू समजावून सांगितली आणि ती पटली मला. चुकलं माझं. उगाचच मी तुझ्यावर चिडलो. हे बघ, शक्य झालं तर हे सगळं विसरून जा. आय एम सॉरी. मुद्दाम नाही केलं मी, बट प्लीज फॉरगिव्ह मी. अरे हरकत नाही, होतात असे गैरसमज. बघितलंस ना कल्पना, तुझा होणारा जावई कसं गोडगोड बोलून गुंडाळतोय हल्ली सगळ्यांना. हो बाई, खरंय अगदी. नाही पण देवकी, मगाशी तू एवढं बोलली, इट वॉज नॉट रॉंग. आय मीन यू आर राईट ऑन युअर प्लेस. अरे मी बापडी काय बोलणार. दस्तूर खुद्द आप्पा केतकर प्रसन्न आहेत हल्ली तुझ्यावर. हल्ली तुझी बाजू घेऊन आमच्याशी बोलत असतात ते. हो खरंय. काय जादू केली आहेस रे त्यांच्यावर? जादू काय नाही देवकी, तुम्ही त्यांना घाबरता, मी नाही घाबरत. दॅट्स इट. हो, पण घाबरायला हवंच ना. बघा, तुमच्या मनामध्ये जे काय आहे ते फ्रँकली सांगा त्यांना. हो रे बाबा, तूच शिकवायचा राहिला होतास यांच्याशी कसं बोलायचं ते. अरे मी तुझा ऐकतो, कारण हल्ली तू तेच बोलतोस जे मला ऐकायचं असतं. तुझ्याही नकळत तू माझ्या हातातला कळसूत्री बाहुला झालाय.